महाराष्ट्र राज्यातील सर्व संजय गांधी निराधार अनुदान योजनेचे लाभ घेणाऱ्या सर्व लाभार्थी बांधवांसाठी, महिला भगिनींसाठी महत्त्वपूर्ण माहिती, कारण की नवीन शासन निर्णय जी आर सरकारने काढलेला आहे. 13 मार्च 2026 रोजी हा शासन निर्णय जी आर सरकारने काढलेला आहे. या जी आर मध्ये सर्व निराधार महिलांसाठी, बांधवांसाठी महत्त्वाचे निर्णय हे घेण्यात आलेले आहे. त्या निर्णयाच्या माध्यमातून तुम्ही जर का संजय गांधी निराधार अनुदान योजनेचे लाभार्थी असाल किंवा निराधार योजनेचे कुठले जर का तुम्ही लाभार्थी असाल, तर तुम्हाला आता इथून पुढे डबल नाही, टिबल नाही, तर तब्बल आता तुम्हाला किती योजनांचा लाभ मिळणार आहे आणि हा लाभ कसा घ्यायचा, तर ही माहिती पुढे तुम्हाला सांगितलं जाणार आहे. आणि असेच बघा, सर्व योजनांची माहिती सर्वात अगोदर जर का तुमच्यापर्यंत पोहोचल्याची असेल, तर तुम्हाला आताच्या चॅनलला सबस्क्राईब करून साईडला दिलेल्या बेल नोटिफिकेशनला नक्की प्रेस करून ठेवायचं आहे. तर बघा मित्रांनो, आपण जर आता पाहायला गेलं तर दिव्यांग कल्याण विभागाच्या माध्यमातून 13 मार्च 2026 रोजी एक शासन निर्णय जी आर सरकारने काढलेला आहे. या जी आर नुसार सर्व निराधार बांधवांसाठी, महिला भगिनींसाठी आता महत्त्वपूर्ण कामे इथं करायची सांगितलेली आहे. हे कामे जर का तुम्ही केली, तर तुमचा आता लाभ डबल नाही, टिबल नाही, तर इथं अनगिनत तुमचा लाभ वाढू शकतो. कारण की सरकारने सांगितलेलं आहे. आपण जर पाहायला गेलं तर दिव्यांग व्यक्ती हक्क अधिनियमामध्ये 2016 या अधिनियमाच्या पूर्वी कायदा सरकारने इथं लागू केलेला आहे. आपण जर पाहायला गेलं तर तुम्ही जर का कुठले निराधार योजनेचे लाभार्थी असाल, श्रावणबाळ योजना असो, संजय गांधी निराधार योजना असो, दिव्यांग बांधव असो किंवा विधवा महिला असो किंवा ज्येष्ठ नागरिक असो, या सर्वांसाठी महत्त्वपूर्ण शासन निर्णय जी आर सरकारने काढलेला आहे. आणि याचाच लाभ आता तुम्हाला इथून पुढे कसा घ्यायचा आहे आणि लाभ मिळवण्यासाठी आपल्याला काय करावं लागणार आहे, हे सरकारने सांगितलेलं आहे. आपण जर पाहायला गेलं तर महत्त्वाचा दिव्यांग व्यक्तींसाठी असणारा शासन निर्णय जी आर आहे. पहा, 2026 मध्ये दिव्यांग सहाय्यक कल्याण विभागाच्या नव्याने या ठिकाणी जसं की निर्मिती करण्यात आलेली आहे. आपण जर पाहायला गेलं तर बऱ्याच दिव्यांग व्यक्तींना इथं माहिती नसेल, तर ही माहिती तुम्हाला आता इथून पुढे मिळवायची असेल, सबस्क्राईब नक्की करून ठेवा. आणि आता तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये सांगितलं जाणार आहे की कशा पद्धतीने तुम्ही संजय गांधी निराधार योजनेचे लाभार्थी असाल, महिला भगिनी बांधव असाल, तर तुम्हाला सर्वांना याचा लाभ सरसकट मिळणार आहे. कोणाच सोबत इथून पुढे आता भेदभाव होणार नाही. आणि तुम्हाला माहिती आहे, 2,500 रुपये तुमच्या खात्यामध्ये हे सरकारने टाकायला लागू केलेलं आहे, मंजुरी दिलेली आहे. आपण जर पाहायला गेलं तर आता बघा, तुम्हाला इथून पुढे 2,500 रुपये तर कायमस्वरूपी तुमच्या खात्यामध्ये सर्व निराधारांना मिळणार. असं नाही की दिव्यांगच बांधवांना 2,500 रुपये मिळणार आणि बाकीचे निराधार जसं की आता विधवा महिला असो, ज्येष्ठ नागरिक असो, संजय गांधी निराधार योजनेचे लाभार्थी असो, तर त्यांना अलग पैसे मिळणार, 1,500 रुपये मिळणार. असं नाही, सर्वांना आता इथून पुढे 2,500 रुपये तब्बल तुमच्या खात्यावरती मिळणार आहे. आता इथून पुढे बघा, सरकारने कोणती महत्वाची कामे तुम्हाला सांगितलेली आहे, जेणेकरून आता तुम्हाला इथून पुढे सर्वात महत्वाचा लाभ इथं तुम्हाला मिळणार आहे. आता बघा, तुकाराम मुंडे साहेब यांच्या माध्यमातून वेगवेगळे प्रयत्न केले जात आहे. बोगस दिव्यांगांची पडताळणी सुरू आहे आणि किती लवकरच पूर्ण केलेली आहे. आता बघा, इथं भरपूरशा इथं दिव्यांग बांधव असो किंवा महिला असो, ज्येष्ठ नागरिक असो, आता काही काही महिला बांधव राहत असते, तर यांनी चुकीच्या माध्यमातून अर्ज केले आणि चुकीच्या माध्यमातून ते लाभ घेऊ लागलेले आहे. आपण जर पाहायला गेलं तर इथं मोठ्या प्रमाणामध्ये 6 ते 7,000 अर्ज इथं आता सरकारने काढलेले आहे की जे चुकीच्या माध्यमातून अर्ज केलेले होते. परंतु बघा, तुम्ही जर का खऱ्या अर्थाने अर्ज केलेले दिव्यांग बांधव असाल, तुमच्याकडे तुमचं कार्ड असेल, आता संजय गांधी निराधार योजनेचे लाभार्थी असाल, दिव्यांग महिला किंवा बांधव, त्यानंतर विधवा महिला, त्यानंतर ज्येष्ठ नागरिक, श्रावणबाळ योजनेचे लाभार्थी, यांनी सर्वांनी जर का तुम्ही आता यामध्ये मोडत असाल आणि लाभार्थी असाल, तर तुम्हाला एकच काम करायचं आहे, ते म्हणजे KYC परिपूर्ण करून ठेवायचे आहे. जेणेकरून काय होणार, खऱ्या अर्थाने जर का आपण अर्ज केला असेल तर आपला अर्ज रिजेक्ट होणार नाही, म्हणजेच अपात्र होणार नाही आणि आपला हप्ता हा कायमस्वरूपी आपल्या खात्यामध्ये येणं सुरू राहणार. हे झाली पहिली अट. आणि दुसरी अट बघा, तुम्ही ना काय करायचं आहे, तुम्हाला 2,500 रुपये आता इथून पुढे लाभ मिळणारच आहे, हे तर शक्यच आहे. तुम्ही ने KYC अजूनपर्यंत केली नसेल तर 100% KYC तुम्हाला करूनच घ्यायची आहे. त्याच्या व्यतिरिक्त तुमचा लाभ एकदाचा बंद झाला रे झाला तर पुन्हा तुम्हाला लाभ घेता येणार नाही. कारण की सरकारने सांगितलेलं आहे की ज्यांच्या बँकेच्या खात्याला ही आधार कार्ड लिंक असेल, त्यांच्याच खात्यापर्यंत पैसे पोहोचणार, त्याच्या व्यतिरिक्त एकालाही इथं पैसे मिळणार नाही. सरकारने डायरेक्ट इथं सांगितलेलं स्पष्ट भाषेमध्ये, तुम्हाला KYC आणि बँकेच्या खात्याला आधार कार्ड लिंक करून ठेवायचं आहे. बाकी ज्यांनी चुकीच्या माध्यमातून अर्ज केले त्यांची KYC परिपूर्ण होणारच नाही आणि तिथेच ते रिजेक्ट होऊन जाणार. अशा पद्धतीने 6 ते 7,000 अर्ज हे चुकीच्या माध्यमातून केलेले आहे. आता बघा, इथून पुढे काय होणार की तुम्हाला कधी कधी आता इथून पुढे ज्या लाभार्थ्यांना 1 हप्ता, 2 हप्ते, 3 हप्ते ज्यांचे मिळाले नसतील किंवा KYCच्या मुळे त्यांनी आतापर्यंत हप्ते घेतले नसेल, त्यांचा लाभ थांबलेला होता, त्यांना सर्वांना एकत्र आता सरकार पैसे टाकणार, या GR मध्ये निर्गमित करण्यात आलेलं होतं. तर महत्त्वपूर्ण निर्णय आणि आनंदाचा निर्णय ज्यांना 1-2 हप्ते थांबलेले होते त्यांच्यासाठी होता, म्हणजेच सर्व निराधार बांधवांसाठी, महिलांसाठी, ज्येष्ठ नागरिकांसाठी होता. तर असे सर्व योजनांची माहिती
आणि सर्वात अगोदर जर का तुम्हाला पाहायचे असेल तर आताच्या चॅनलला सबस्क्राईब करून साईडला दिलेल्या बेल नोटिफिकेशनला नक्की प्रेस करून ठेवा. तर मित्रांनो, चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.